काय म्हटलं? सगळ्यासमोर सांगू तुला सांग. आम्ही एक काम करू मी नवरा बायकोचे भांडण वगैरे असं काहीतरी निवडला असता. हे स्वप्नील आता तिच्यापासून त्याला चार्जर लावून लागतं. फोन नंबर लावतो तिथून हलवून कॅमेरा नाही. माईक पास. नाही तुम्ही बघून तर त्यालाच चांगलं जमेल. मराठीमध्ये बरं तुम बीच मिळालं ना सवाल. तुम्ही जबाबदार नाही. ठीक आहे काय हरकत नाही. नाही चुगल्या करण्याची 100 वगैरे प्रकार म्हणजे असं काहीतरी लिहिलं असतं म्हणजे असं काहीतरी. एक से एक प्रकार नाही. 100 नाही, चलो घ्या आता वजन कार्यक्रम पुढचा चालू आहे जरा लक्षपूर्वक आहे. तुम्हाला कधी आणि कुठला असा इव्हेंट झाला की तुम्हाला वाटलं की नाही आता आपल्याला एक पुस्तक लिहायला लागणार आहे किंवा आपण एक पुस्तक लिहूया? रिवर्स चालू आहे काही? सर्वप्रथम मी खूप समजत नाही. आभारी आहे. चालू ते पण रेकॉर्ड होत आहे का नाही माहिती. हा प्रोग्राम ठेवला कधी अपेक्षित नव्हता असं की हा प्रोग्राम होईल म्हणून. तू ठेवून टाका डिस्ट्रॅक्शन आहे ते सगळं आवाज व्यवस्थित होता. चालूच आहे ते तुम्ही हाजर होता ना? नाही काय नाही. चालू जसं तू विचारलंस की कुठे आणि कसं असं आठवलं की दोन तीन वेळा असा इन्सिडेंट झालं की एक तर आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रोग्राम असतो मी इन पिक्चर. तर जसं तुम्हाला तुमच्या जर्नीबद्दल बोलावं लागतं आणि प्रत्येक जे टॉप 11 लिडरशिप आहे त्यांना समोर येऊन अर्धा घंटा की हाऊ युअर जर्नी स्टार्टेड ते सांगावं लागतं. तर ते सांगत असताना मला 10 मिनिट दिले आणि मी स्टार्ट केलं. तर माझं तेच होतं लोही गाव शिक्षण मराठी मीडियम हे सगळं होतं. बाकी लोकांचं तसं नव्हतं. बाकी लोकांचे कसे कोणी कलेक्टरचा मुलगा कोणी टाटा ग्रुपमध्ये काम करणारा कोणी. माझं थोडं वेगळं त्यात हे होतं. सगळे म्हटलं यार यू शुड राईट अ बुक. मी म्हटलं आय एम नॉट म्हणजे कुठलं असं की मोठा व्यक्ती नाही आहे काय फेमस नाही आहे की माझं बी बुक लिहायला पाहिजे. मग शेवटी नंतर आम्ही कोकणला गेलो तेव्हा त्या पुस्तकात म्हटलं की भाई दिस बुक म्हणून. तर राधिका जी माझी भाची आहे तर ती नेहमी म्हणते मला की मामा तुझ्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत आम्हाला प्रेरणा देऊ शकतात तर तू लिहितोस का. तर म्हटलं अरे बाबा अजून मी मेजर नाही मोठा नाही आहे. मग सहज मी गावाला गेलो तिथे आई एकटी होती आणि मी येतो आणि मी त्यांच्याकडे सुट्टे घेतले. म्हटलं चला आता लिहून तर बघूया. आणि जेव्हा लिहायला चालू केलं लिहिता मला हे कळलं की बाबा नाही आहे म्हणजे काहीतरी लोकांना प्रेरणा देऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लाईफमध्ये तुम्ही स्टार्ट करता आणि तुम्ही करिअरमध्ये समोर जाता तर तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी हेल्प करतो. इनडायरेक्टली डायरेक्टली बॉस असतो रिपोर्टिंग मॅनेजर असतो सिस्टर असतो ब्रदर असतो कोणी असतो तुम्हाला थोडं नेहमी कोणाला हेल्प करतो. पण ती हेल्प छोटी असते खूप छोटी असते का. जसं एक छोटासा एक्झाम्पल म्हणजे विवेकानंद लहान मुलं त्यांनी छोटीशी हेल्प केली फक्त फोन केला कोल्हापूरला काहीच नाही. पण ती छोटीशी हेल्प माझ्या किती मोठी झाली राईट. तर प्रत्येक वेळेस हा कुठेतरी खुश असतो तुम्हाला समोर जायचा तर तो खुश मला प्रत्येक वेळेस बऱ्याच लोकांकडून मिळाला. तर मी म्हटलं की पुस्तक जर लिहिलं आज कदाचित अमितला माहित नाही की विजयकांतांनी मला काय हेल्प केली किंवा आज तुला माहित नाही कोणी काय हेल्प केली. तर मी असं म्हटलं की मी पुस्तक लिहितोय ते पुस्तक मी लिहून मी त्या लोकांना देईन ॲज अ थँक्यू नोट की यू आर इन द बुक. एक्झाम्पल की विजयकांतांना तुम्ही या बुकमध्ये आहात यू आर इन द बुक. संजय चिडगे भाऊजी त्यांनी मला कुठेतरी हेल्प केली त्यांना कधी आठवत पण नसेल पण त्यांना जेव्हा बुक दिली तेव्हा कधी सूर्याला कळलं की नाही बाबांनी यांना हेल्प केली. तर तो हे बुक लिहायचा उद्देश बरेच आहेत. एक तर की सगळ्यांना ॲप्रिशिएट करणे की हे मी लिहिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे माझी रायटिंग स्किल मला बघायची होती. मी एक मोठं पुस्तक लिहितोय त्यासाठी मी खरंच लिहू शकतो का ती एक फीडबॅकसाठी पण होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही लेसन्स आहे लाईफमध्ये लर्न केले. दिस गिव्स मी स्ट्रेंथ की बाबा नाही हा डिफिकल्ट प्रॉब्लेम होता मी हा सॉल्व्ह केला. हा डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला कदाचित हे मला सेल्फ मोटिवेशन पण आहे आणि त्यामुळे मी हे मार्केटमध्ये कुठे सेलला ठेवलेलं नाही जस्ट फॉर रेफरन्स पर्पज. सो आता बुक तर पब्लिश झालेलं आहे ऑलरेडी प्रिंटिंग झालेलं आहे. सो नाही म्हटलं तरी बुक लिहिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही लेखक झालेला आहात. सो आता कसं वाटतं तुम्हाला? काल मला खरं सांगू तर एवढं काही वाटत नव्हतं पण आज जेव्हा मी आलो इंटरव्ह्यू चालू आहे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे वगैरे सगळे मोठे मोठे लोक इथे बसलेले आहेत
ते बघून मला खरंच असं वाटलं की नाही, म्हणजे मी असं नाही नव्हतं यायला पाहिजे. थोडी दाढी वाढवून किंवा खादीचे कपडे घालून आणि थोडं असं वेगळ्या पद्धतीने यायला पाहिजे. ते ड्रायव्हर घेऊन, ड्रायव्हर भेटतो मला, ड्रायव्हर घेऊन वगैरे म्हणजे वाटलं असतं की नाही खरंच ऑफिशियल रायटर आहे, पण थोडं ते फिलिंग थोडं आलं नाही. पण नेक्स्ट टाइम कदा नेक्स्ट बुकला येईल. खूप छान वाटते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनिशियली ज्या बुक लिहिलं त्यावेळेस मला कॉन्फिडन्स नव्हता की मी खरंच दुसऱ्याला देऊ का नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक मला पॉईंट सांगायचा राहून गेला की लाईफ, प्रत्येकाची लाईफ जरी कोणाची स्ट्रेट असतं, कोणाची अपडाऊन असतं. जसं एक्झाम्पल विजय मल्ल्याचं बघितलं, तर ही स्टार्टेड विथ द बिग अँड एंड अप विथ द स्मॉल, राईट. किंवा अंबानीचे 2 फॅमिली, एक तो ग्रो होतोय, एक स्टडी होतोय. प्रत्येकाची लाईफ ही आहे, स्ट्रेट लाईन असतं किंवा मग अप असतं, किंवा कोणी झाडाखाली किंवा स्ट्रीट लाईन झाली अभ्यास करून कलेक्टर बनतो, ती पण स्टोरी आहे. स्टोरी कोणाची नाही. स्टोरी ज्यांची बहुतेक 90-80% लोकांची आहेत आपण, म्हणजे जनरली स्टार्ट होतं विथ मिडल कास्ट, मग खाली जातं, पुन्हा मिडल क्लासच होतं. त्या लोकांची स्टोरी नाही. तुम्ही म्हणतो ही नवीन डिफरंट स्टोरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, जेव्हा रेणुका सहज मला बोलून गेले ते असं करता की देवष्टी तुमच्यासारखं जरी केलं ना तरी खूप आहे, राईट. ते म्हणतात माझ्यासारखं केलं खूप आहे म्हणजे काय. सो आम्ही म्हटलं तुम्हाला काय समजतं म्हणजे की मी काहीच नाही केलं का. तर तिचं म्हणणं 4-5 फ्लैट ले लिया अगर देवर्स ने 10 है उनको 10 हो जाएंगे. तेवढं जरी केलं तर म्हणजे तेवढं जरी केलं म्हणजे मी काहीच नाही केलं का. तो प्रत्येक पॅरेंटची एक्सपेक्टेशन हे आहे की आज कदाचित या भाऊजींची पण एक्सपेक्टेशन असेल की प्रत्येकाच्या मी जे केलं कदाचित माझ्या मुलं जरी केलं बस पेशंट आहे. तर ते एक्सपेक्टेशन पण सस्टेन करायला किती डिफिकल्टीज येतात, राईट. ते एक थोडं बुकमध्ये मी एक्सपिरियन्स टाकला त्याचं नाव देऊ ऐकलं जातं. सो आता या बुकचे किती कॉपीज पब्लिश झालेले आहेत आणि तुम्हाला किती वेळ लागला हा बुक कम्प्लीट करायला? बुक लिहायला मला जवळपास 1 महिना पूर्ण गेला. आणि नंतर मग प्रूफ रिडिंग, त्यात रेणुकाची बरी सेल झालेली आहे. मी जवळपास 300 बुक छापले, 150 मराठी, 150 इंग्लिश असे केलेले आहे. आणि हे नॉट टू सेल आहे, हे फक्त त्याच लोकांसाठी जाणण्यासाठी जे आपल्या जवळचे आहे किंवा त्यांना एक स्टोरी कळायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुकमध्ये लिहिलेलं आहे मी, हे पुस्तक जे आहे मी माझं एक्सपिरियन्स म्हणजे माझं काय करिअर किंवा माझं हे मोठापणा दाखवायचं म्हणून नाही आहे. जस्ट टू शोकेस माय स्ट्रेंथ, म्हणजे शोकेस लाईक यू नो की दॅट इज नॉट मेन इंटेन्शन. आणि यामध्ये मला रेणुकांनी खूप मदत केली, कारण इंग्लिशचं पुस्तक लिहून गेलं मी. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा हाच आज रेणुकाचा आहे, की मी मराठीमध्ये कन्वर्ट करत गेलो. त्यावेळेस खूप साऱ्या गुगलनी मिस्टेक्स केल्या होत्या, तर रेणुकांनी पण बऱ्याच काही मिस्टेक्स केलेल्या आहे. तर माझा जवळपास 20-25 दिवस लिहिण्यात गेले असेल, त्यात 8 दिवस रेणुकाचे पूर्ण प्रूफ रिडिंग आणि तर मराठीचं पूर्ण क्रेडिट मी रेणुकाला देतो जे कन्वर्ट केलं. सो आता 300 बुक्स पब्लिश झालेले आहेत, 150 मराठी आणि 150 इंग्लिश. आणि जसं तुम्ही म्हणाला की मराठीचं प्रूफ रिडिंग आणि त्याला पूर्ण हातभार रेणुकांनी लावलेला आहे. सो व्हॉट आय सी इज की हे एकदम चांगल्या पद्धतीचं टीम वर्क आहे. आणि आय थिंक देवर्ष हॅज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड इन अ वे. सो आय वुड लाईक टू आस्क यू लाईक व्हॉट देवर्ष हॅज कॉन्ट्रीब्युटेड. देवर्षी आणि रेणुकांनी सांगा, आता ह्या इंग्लिश पुस्तकामध्ये जर कुठे टॉप हार्ट आणि खूप चांगले शब्द इंग्लिश वापरला गेले असेल तर त्यामध्ये देवर्षचं स्क्रीन आहे, कारण माझं खरंच एवढं चांगलं इंग्लिश नाही आहे. आणि दुसरं म्हणजे रेणुकांच्या मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये कुठल्या काही कन्वर्ट गोष्टी केल्या असेल तर त्यात पूर्ण रेणुकाचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. मी रॉ केलं होतं, त्यांनी तुला थोडं मॉडिफाय करून त्याला अजून बेटर प्रकारे त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये पॉलिशचं काम जे आहे ते मेनली देवर्षाने केलेलं आहे. आणि हा तेवढंच मी तुला सो ठीक आहे. आता पुस्तकाचं टायटल आहे द इनविजिबल पुश आणि आपल्याला स्क्रीनवर त्याचं कव्हर पेजही दिसतंय. सो थोडं त्याबद्दल तुम्ही बोला की काय हे हेडिंग आणि काय हे कव्हर पेज. पुस्तक वाचताना तुम्हाला कळेल की इनविजिबल पुश म्हणजे काय. पण तुम्ही जर हे बघणार कव्हर पेज घेणार त्यामध्ये बघा एक इनविजिबल पुश गोल्ड कलरचा आहे, ठीक आहे. तर पुश जसं कोणी म्हणाल की अरे पुश किसने दिया तुझे, जसं मला मित्र म्हणाले किसने पुश दिया, वाईफने दिया का, म्हणजे ते आपल्याला वाटतं की वाईफने धक्का दिला बाबा. तर हा जो पुश आहे हा गोल्डन पुश आहे, राईट. सो इफ यू सी द नेम देअर इज इनविजिबल पुश इन गोल्डन कलर. गोल्डन कलर का की हा मला एक सोनेरी धक्का आहे, राईट.
तसं मला कोणीतरी समोर जायला किंवा समोर माझ्या करिअरमध्ये समोर जायला खूप लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे. तर तो इनविजिबल पुश आहे. कदाचित सपोर्ट हा तू केला असेल किंवा रेणुकाने केला असेल किंवा बाकी कोणाने केला असेल, पण त्यामागे कुठेतरी इनविजिबल पॉवर आहे. म्हणजे माझ्या मते प्रत्येक व्यक्ती जो काही करतो किंवा तो अचीव करतो त्याचा कॉन्ट्रिब्युशन 100% असतो. पण त्याला रास्ता दाखवायला किंवा त्याला समोर जायला खूप लोकांचा पुश असतो. तो पुश कदाचित मला इनडायरेक्टली मिळाला असेल. जसं विजयकांत भाऊजींनी मला सपोर्ट केला किंवा माझ्या भावाने मला सपोर्ट केला, त्यांनी केला. पण त्याच्या मागे माझ्या मते कदाचित माझ्या वडिलाचा किंवा बाबांचा हात असेल की बाबा नाही याला आपल्याला ह्या स्टेजला नेऊन ठेवायचं आहे, तर लेट मी टेक हेल्प फ्रॉम द पीपल हू सराउंडेड बाय राईट. तर बाबाईची जो हेल्प घेऊया किंवा अक्काचा हेल्प घेऊया, असं मला खूप लोकांनी हेल्प केलेली आहे. तर त्या तो इन्डिव्हिज्युअल पुश जे आहे, त्या इन्डिव्हिज्युअल पुश डायरेक्टली टू मी और इनडायरेक्ट टू मी, ते दोन्ही आहे. त्याचा हा अर्थ आहे. आणि जो तुम्ही बघताय की एक थोडा प्यादा आहे पाहुणा आणि खाली एक राजा आहे, त्याचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ आम्ही खूप करून ते खूप वेळ लागला मला. तर त्याचा महत्वाचं एक तुम्ही बघत असाल की आपण आपल्या लाईफमध्ये प्यादा असतो, पण तो एक छोटासा पुश किंवा एक छोटासा सपोर्ट हा कधीतरी आपल्याला एक राजाने सपोर्ट केला जातं वाटतं. म्हणजे कदाचित मला XYZ व्यक्तीनी किंवा पुन्हा नाव देतो मी किंवा विजयकांतांनी मला कुठे सपोर्ट केला असेल, तर तो त्यांच्यासाठी एक छोटा सपोर्ट आहे, पण तो राजाचा सपोर्ट आहे. का? कारण त्यांच्यासाठी तो थोडासा खुश आहे. राजा काय करतो की कधी कोणाला गोष्ट आवडली त्याला तो सोनेरी काही देऊन टाकतो, तो मोकळा होतो. पण तो सोनेरी गिफ्ट त्याला देतो, त्याला किती महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे. तर माझ्या मते जो प्यादा आहे ते प्यादा आय प्रॉब्लेमॅटिक ऑन इन अ जर्नी, पण त्याच्यासाठी मला जो सपोर्ट मिळतो आहे तो राजाचा सपोर्ट. आणि राजा भरपूर आहे माझ्यासाठी, माझ्या करिअरमध्ये राजा भरपूर आहे. एक नाव आहे, असे बरेच नाव आहेत. त्यात तुझ्या दिदी पण आहे आणि बाकी सगळे आहेत. रोहिला आम्हाला जे जॉईंट फॅमिली त्यामध्ये पण खूप लोकांनी सपोर्ट केला आहे. तर ज्या लोकांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचं नाव आहे. तर तो सपोर्ट जो आहे इनडायरेक्टली हा त्याला आपण म्हणू की त्याला तो ते राजासारखे मला काम केलं. ठीक आहे. तर त्या सगळ्या बुकमध्ये आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. बुकमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. थोडं इमोशन आहे, ड्रामा आहे, ॲक्शन आहे, लव्ह स्टोरी पण आहे. बऱ्याच गोष्टी आहे. लव्ह स्टोरी लिहिताना रेणुकाने पण 2-3 वेळा काम थांबवलं की हे कोण आहे वगैरे वगैरे, ते वाचा मला कळेल नंतर. आणि एक अजून महत्त्वाचं माहिती मला हा पण द्यायचा आहे की खूप यामध्ये प्रेक्षकांमध्ये ती व्यक्ती आहे ते वाचताना ते त्यांना समजेल. त्यांनी आपण एक गोष्ट खूप वेळ बोलत गेलं, ती गोष्ट नक्की होतं. म्हणजे मला एक प्रेक्षक आहे, ते प्रेक्षकाला नाही म्हणायचे की अरे जवळ आलेत राईट. तर मला वाटलं की मी जवळ कोणाचा पण मी खरंच जवळ झालो. ठीक आहे, मॅनिफेस्ट झालं. म्हणजे ते आपण म्हणतो म्हणजे एकच गोष्ट वारंवार बोलल्यानंतर ती गोष्ट होतच, ती गोष्ट झालेली आहे. ती कोणामुळे झाली, काय झाली राईट, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकामध्ये इंटरेस्टिंग वाटेल ते पण त्यामध्ये आहे. त्या व्यक्तीला कळलं असेल ते कधी. बुक मध्ये आम्हाला बरेच लोक कळणार आहेत ज्यांनी तुम्हाला इनविजिबल पुश दिलेला आहे. पण माझा आता प्रश्न आहे की हे बुक पब्लिश करण्यासाठी कोणी काही इनपुट्स दिले असतील किंवा कोणी काही प्रेरणा दिली असेल. जसं तुम्ही म्हणाला की कंपनीचा तो पहिला इव्हेंट होता जिथे ट्रिगर झालं की आपल्याबद्दल काहीतरी बोलायचं असेल. पण तो विचार पासून ते मटेरियली हातात येण्यापर्यंत असे कुठले 5 लोक आहेत ज्यांना तुम्ही या मंचावर थँकफुल किंवा ग्रॅटिट्यूड कन्वे करू शकता? थँक्यू. मी ॲक्च्युली शेवटी बोलणार होतो, पण थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. मी 2-3 लोकांचं 4-5 लोकांना नाव नक्की घेतली. एक आपले श्रीकांत देशमुख, सगळ्यात पहिले त्यांचा मी आभार मानतो. श्रीकांत देशमुख मी यांना हे सांगतो की मी जेव्हा एक ड्राफ्ट लिहिला आहे 2-3 चॅप्टर्सचं, त्यावेळेस बुक पाठवलं त्यावेळेस मी फक्त माझं करिअर आणि अशा गोष्टी लिहिल्या होत्या. ते म्हटले नाही जे आपण ठीक आहे, आपलं जे फॅमिली आहे, आपण वी स्टार्टेड आपली फॅमिली, आपलं कल्चर, आपलं तो वाडा आणि शेती हात आणि त्याचं इंट्रोडक्शन रेफरन्स टाकलं. माझ्या पुस्तकात मी कदाचित टाकलं असतं समोर, पण त्यांनी ते मला इनपुट दिलं, त्यांचं मी मनापासून आभारी आहे. दुसरे म्हणजे योगेशजी आहे. तुम्ही जेव्हा ड्राईव्ह करत होता एक दिवस, मी तुम्हाला पाठवलं, त्यांनी काय म्हटलं की पुस्तक छान लिहिलंस वगैरे वगैरे. तर त्यांनी एक सजेशन दिलं. सजेशन हे होतं की
ज्यावेळेस ज्या काळामध्ये तू होतास 2001, 2004, 2005 त्या काळामध्ये लेटेस्ट इव्हेंट्स काय होते, म्हणजे सो दॅट वी कॅन रिलेट की मी त्यावेळेस काय होतो वगैरे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा पुस्तक माझं ड्राफ्ट 1 मधून ड्राफ्ट 2 मध्ये गेलो आणि मग ते इव्हेंट स्टडी केले, मग त्यात इव्हेंट टाकलेलं. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं दिसेल की जेव्हा मी IT क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेस 2001-2002 मध्ये लगेच ते Google.com वगैरे आलं, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ते खूप बॅच केले. तर मी त्यांच्या पण असं आभारी आहोत. आणि डेफिनेटली माझ्या बहिणी भाऊ, म्हणजे आता मी नेहमीच त्यांच्याकडे इनपुट घेत असतो, इनपुट घेत असतो. पण मामीनी पण वाचलेलं आहे, मोदयाच्या मामीनी पण वाचलेलं आहे, त्यांनी पण एक चॅप्टर वाचलं. त्यांना आता अजून ते आपण म्हणजे हे बघायला की कधी मला पुस्तक मिळते त्यांचं, याच्या बरेच लोकांनी मला हेल्प केली. आणि त्यात देवश रेणुका पण डेफिनेटली आहे की बाबा हे बरं नाही वाटत. आणि मी अजून टोटल माझे 3 चॅप्टर जे आहे ते मी 3 चॅप्टर त्यातले काढले. तर त्यासाठी पण माझ्या बहिणींनी किंवा असे जे म्हणजे पांडुरंगाचे जे आहे त्यांनी पण मला सपोर्ट केलं, हे टाकू फार इमोशन होतं, इमोशन थोडं काढ, बरेच इनपुट लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचे मी आभारी आहे. तरी चुकलो असं कुठे विसरलो असं कोणाला, पण ज्या लोकांनी केलं त्या सगळ्यांचे मी आभारी आहे. ओके, आता जसं मी हे ऐकते तुमचं मनातलं की कशामुळे हे बुक आले, सो आय थिंक की थँक्यू म्हणायची पद्धत ही एकदम युनिक आहे. लोक फुलं देतात, ग्रीटिंग कार्ड देतात, पण तुमच्या आयुष्यात ज्यांनी कोणी तुम्हाला मदत केली आहे त्यांच्यासाठी हे बुक पब्लिश करणं, आय थिंक दिस इज व्हेरी युनिक आणि वर्थ ॲप्रिशिएटिंग. हे त्यांनी बुक पूर्ण ॲज अ थँक्यू म्हणून त्यांनी पब्लिश केलं आहे. दिस इज नॉट फॉर सेल आणि आय थिंक फॉर दिस वी शुड गिव्ह अ व्हेरी व्हेरी बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज. सो जसं हे टीम वर्क होतं, सो मेजर त्यांची थॉट प्रोसेस आणि हे तर आपण ऐकलेलीच आहे, पण याच जर्नीमध्ये इक्वली इम्पॉर्टन्स ज्या गोष्टीला आहे तो म्हणजे सपोर्ट आणि विजिबल पुश. हा करेक्ट, एक जो विजिबल पुश होता. सो तसं मी रेणुकाला रिक्वेस्ट करेन सांगायला की हे बुक लिहिताना जी जर्नी होती 1 महिन्यात की आपला नवरा बुक लिहिणार आहे किंवा काही, सो त्याबद्दल तुला काय बोलायचं असेल तर मी रिक्वेस्ट करेन की तू तुझे फिलिंग्स येस येस शुअर. जेव्हा पुस्तक लिहिणं चालू केलं तर मी कंटिन्युअस ऑफिस काम सोडलं की लगेच पुस्तकात मग्न होतो. तर तिने पहिला वाटलं की ऑफिस सोडून ठीक आहे प्रॉब्लेम नाही, तर फक्त क्लिअर झालं की नाही मी ओके आहे. 2-3 फ्लॅट के EMI चालू है, एक साथ 5 फ्लॅट लिए. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. आणि ॲक्च्युली हा माझ्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. इतकं छान बुक जयनी लिहिलेलं आहे. पण ॲक्च्युली खरं पाहता बुक लिहिणं म्हणजे माझ्या वाटेने एकदम काही सोपी गोष्ट नाही आहे. ती खूप त्याला विचार करून व्यवस्थित टाईम घेऊन नुसतं व्यवस्थित लिहावं लागतं. तर खरंच हा प्राऊड मोमेंट आहे आणि मला खूप छान वाटतं की इतकं छान बुक जयनी लिहिलेलं आहे. आणि अजून आणि ते पण हेक्टिक शेड्यूल असताना आय थिंक तुमचं दोघांचंही शेड्यूल तसं हेक्टिकच आहे. हेक्टिक आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीज, सो हाऊ यू मॅनेज दॅट? त्याच्यामध्ये थोडी अजून एक ऍड करतो. जेव्हा पुस्तक लिहिलं तिला म्हणले की बघ तुझ्या मनात 1% शंका असेल मी कोणासोबत लग्न केलं, हे पुस्तक वाच, तू खरंच चांगलं काम केलं, चांगलं व्यक्तीला लग्न केलं. तर म्हटलं तिथे म्हटलं की नाही आय एम प्राऊड ऑफ यू. नक्कीच नक्कीच. शेड्यूल मॅनेजमेंट बद्दल थोडं काय हां ॲक्च्युली जयनी आधीच खूप मराठीमध्ये छान लिहिलेलं होतं, पण थोडेसे चेंजेस मी केले थोडेफार. थोडा मॉर्निंग टाईम मी आर्ना स्कूलमध्ये गेल्यानंतर मी काढला. थोडा वेळ असं मला 5-6 वेळा मी असं वाचून काढलं आणि थोडेफार चेंजेस जिथे वाटले तेवढे मी त्याच्यात चेंजेस केले. तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्ही कसं टोटल फ्लो मॅनेज केला? शेड्यूलमध्ये बराच चेंज झाला. ऑफिस नंतर आल्यानंतर मी कधी वॉकला जायचो, तर मिस करून मी लिहायला बसलो. कधी असं झालं की रात्री पाणी प्यायला उठलो, रात्री 1-2 वाजता वगैरे, तर लगेच लॅपटॉप करून मी लिहायला पण सुरुवात केली. कधी 2 वाजले काय करतो तर ते पण शेड्यूलमध्ये आलेलं आहे. थोडं ॲक्टिव्ह होतं, टफ पण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भीती ही होती की आपण लिहितोय फर्स्ट टाइम
लोकांनी वाचायला पाहिजे आणि इंटरेस्टिंग वाचायला पाहिजे त्या बरेच प्रयत्न केलेले आहेत. पुस्तक वाचताना तुम्हाला कळायला मिळत तर थोडं स्टेज करावं लागेल. तू बोल, तू बोल. बोल, बोल, बोल. हा आणि मी राहू दे, ऐकू येतं ते. विथ माईक नीट जाते. हा अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. जयने आता एक त्यांची लव्ह स्टोरीचा एक पार्ट दिलाय. मग तो मला एडिट करताना मला खूप वेळ लागला. 2-3दा नाही म्हटलं मी नाही तो तो चॅप्टर मी एडिट करणार पण सगळं करणार पण तो तो चॅप्टर चॅप्टर मला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने एक महत्वाची गोष्ट जी म्हटली की जे काही आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ट्रान्सपरंट आहे, जे काही होतं नव्हतं वगैरे या पुस्तकाच्या बाहेर काहीच नव्हतं हे तिला खात्री आली. आणि ती मला म्हटली की आय एम ऍक्सेप्टेबल जे काय लिहिलंस तू एकदम मला हे आहे. आणि तिला एवढा तर कॉन्फिडन्स आला त्यानंतर की बाबा हे जे लिहिलं आहे 100% क्लीन नीट आणि याच्यात एकही पर्सेंट एक्स्ट्रा कुठली इकडे तिकडे नाही. नाही ऑब्विस मला ऑलरेडी माहित आहे. जोकचा पार्ट एक आणि आपण म्हणतो लिखाण वेगवेगळ्या पद्धतीचे असते पण हे जेव्हा फिलिंग्स आपण कुठे कन्वे करतो आय थिंक की एक वेगळ्या लेवलचं करेज पण लागतं. इट्स नॉट ओनली द एडिटिंग, नॉट ओनली द वर्ड्स बट इवन द करेज प्लेज इम्पॉर्टंट रोल इन दिस. हा तर सो माझा नेक्स्ट क्वेश्चन तो होता की तुम्ही हे बुक जसं क्लोज नेटवर्कमध्ये पास ऑन करताय त्यामधले आतापर्यंतचे फीडबॅक्स जे तुम्हाला आमच्याबरोबर शेअर करायला आवडतील ते प्लीज करा. तुम्ही महत्वाचा फीडबॅक म्हणजे जेव्हा मी पुस्तक लिहिलं आणि जेव्हा मी पब्लिशरकडे तिथे गेलो आणि जेव्हा ते टेबलवर माझं म्हणजे मी नाही गेलो त्या टेबलवर पब्लिशरकडून मला फोन आला की तुमचे पुस्तक रेडी आहे सॅम्पल्स घेऊन जा. ओके असं तर प्रिंट त्यावेळेस तिथे अमोल पालेकर आले आणि त्यांनी ते त्यांच्या पुस्तक एज नावाचं ते एज व्हर्जन 2 काहीतरी बनवत आहेत त्यांच्या प्रोफीसाठी पण तिथे आले होते. अमोल पालेकर त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना ते पुस्तक दिसलं मला आणि त्यांनी 2 चॅप्टर वाचले. 2 चॅप्टर वाचल्यानंतर त्यांना ते खूप आवडायला लागले की लिखाण खूप छान आहे, मला खूप आवडलं, मला यांना भेटायचं आहे. तर ते प्रतीक म्हणून जे आहे जो माझा डिझायनर आहे तर त्यांनी मला म्हटलं की सर तुम्हाला अमोल पालेकर तर कधी जायचं म्हटलं आज तर मी नाही उद्या जायचं कारण उद्या ते अमेरिकेला चालले मुलीकडे आल्यानंतर भेटूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमोल पालेकर सारख्या मोठ्या व्यक्तीने त्यांचा एकच शब्द होता प्रत्येकला की आमची जर्नी म्हणजे काय की आय बॉर्न विथ सिल्वर स्पून और गोल्डन स्पून टाईप ऑफ थिंग आणि मी आता करिअरमध्ये मोठं केलं तर नाही पण या व्यक्तीचं काही खूप डिफरंट स्टोरी आहे. गाव शहर अमेरिका सगळंच टच आहे. तर त्याला ते खूप आवडतं, ते मला आता भेटणार आहे. ते एक होते. दुसरे म्हणजे किर्लोस्कर कंपनीची जी गौरी आहे गौरी किर्लोस्कर त्यांनी कुठेतरी लिंक्डइनला माझा बघितलं आणि त्यांनी त्यांचा एक स्टाफ जो होता गौरव दुबे म्हणून ते त्याच्या आयडिया आहेत किर्लोस्कर आणि म्हटलं की त्यांचं पुस्तक आणा. तर त्यांच्यावर मेसेज आहे की त्यांनी चॅप्टर वाचून त्यांनी म्हटलं की ऑफिसमध्ये वाचलं मी पुस्तक पण ते खूप छान पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे आणि खूप छान स्टोरी आहे आणि सिम्पल आणि नीट क्लीन सगळं त्यात लिहिलेलं आहे. तर त्यांना पण ते पुस्तक आवडलं. बाकी जे रिलेटिव्समध्ये आहेत जसं लोहिला कल्पना वेणी आहे त्यांनी पूर्ण मराठीचं पुस्तक पूर्ण वाचलेलं आहे ड्राफ्ट त्यांना तर खूप आवडतं. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आजही मला आठवते जेव्हा मी ड्राफ्ट एकदम सिम्पल चॅप्टर लिहिलं होतं मी मामीला मोदीला व्हॉट्सअपला पाठवलं होतं. मामीने वाचल्यानंतर ती रेणुकाकडे रडत म्हणजे डोळ्यात त्यांचं पाणी आलं आणि म्हटलं मी अजून वाचू शकत नाही. तर त्यात कसं आहे काही असे थोडं इमोशनल पण टच आहे. तर मला हे फील झालं की यार मामीसारख्या म्हणजे व्यक्तींनी ही पुस्तक एक चॅप्टर वाचला आणि त्यांनी नेक्स्ट चॅप्टर वाचला त्यांना आवड जात आहे म्हणजे काहीतरी थोडं इमोशनल टच पण आहे. त्यात पण हे पण फील आहे मला की नाही खूप छान त्याला मी खूप छान लिहितोय आणि ते मला एक मोटिवेशन मिळालं की आय शुड गो फर्दर. तर ते पण त्यांना म्हटलं म्हणजे मामी किंवा किर्लोस्कर किंवा अमोल पालेकर यांच्या सगळ्यांना आभार मानतो. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये सिद्धार्थ भट्टाचार्य म्हणून आहे ते पुस्तक वाचून झोपत नाही. ते म्हणून मी कधीच झोपत नाही मला एकतरी पुस्तक पाहिजे. त्यांनी कुठेतरी लिंक्डइनला बघितलं 3 वेळा माझ्या घरी आले प्लीज द्या. मी अरे मी मेरा पर्सनल लाइफ है पूरा नहीं नो. त्यांनी मला सांगितलं की आप जो सोच रहे हो की ये मेरा स्टोरी है ये माझी स्टोरी आहे ऐसा नाही आहे सर म्हणे हे जयच्या नावावर जर XYZ नावाचा व्यक्ती जरी असता आणि तो एक्झिस्ट जरी नसता तो काल्पनिक जरी असता तरी हे पुस्तक खूप छान झालं.
हे त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे ते अजून मला कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर मी थोडं मग लोकांना ते हँडओव्हर करायला लागलो की नाही म्हणजे it's good. फर्स्ट कॉपी कोणाला हँड ओव्हर केली? फर्स्ट कॉपी तर मी पहिले देवासमोरच ठेवली. आईला तशी द्यायची होती पण आई इथे नसल्यामुळे मी देवासमोर ठेवली आणि मी माझे ठेवताना हेच म्हटलं की ज्या लोकांनी मला सपोर्ट केला आजपर्यंत त्या सगळ्यांच्या मी हँडओव्हर करतो व्हर्च्युअली म्हणजे करतो हे म्हटलं. आणि एक तसं कोणी नव्हतं कारण त्यात भरपूर लोक आहेत. इंडिव्हिज्युअल कोणी नॉट बाय वन मेनी. तर मी सगळ्यांचं हँडओव्हर करतो. इथे ऑडियन्स मध्ये कोणाला काही जर विचारायचं असेल तर त्यांनी प्लीज आपले प्रश्न विचारू शकतात. विचारायचं नाही पण पुस्तक 2-3 हे वाचले मी 2-3 भाग वाचले मी. मला खूप आवडलं आणि असं वाटलं नाही की यांनी एवढं सगळं केलं असेल लहानपणी. अजून एक फायदा झाला की थोडासा की देवर्षी जेव्हा वाचलं त्याला आता त्याचा स्लॉट आहे. मी देवर्षला इथे बोलवू इच्छिते. सो देवर्ष, आता लाईक युअर फादर हॅज पब्लिश्ड अ बुक. सो आम्हाला हे सांग की तुझे फिलिंग्स काय आहेत त्याबद्दल. तुला किती छान वाटतंय किंवा व्हॉट इज द जर्नी, तुझं कॉन्ट्रीब्युशन, त्यामुळे तुझे लर्निंग्स काय आहेत ह्याच्यामध्ये. सो इफ यू कुड प्लीज ब्रीफ ऑन दॅट विल बी व्हेरी थँक्यू. डेफिनेटली खूपच प्राऊड मोमेंट वाटलं की म्हणजे स्वतःच्या बाबांनी एक बुक लिहिलेली आहे आणि त्या सगळ्यांनी मिळून त्यांना हेल्प केलेली आहे. त्यांना एक इंडिव्हिज्युअल पोस्ट दिलेला आहे. तर सगळ्यांनी मला चांगलं वाटलं की सगळ्यांनी माझ्या बाबाला हेल्प केलं. सगळ्या फॅमिली सोबत येऊन हेल्प केलं. आणि त्या बुकमध्ये थोडं इन्सिडेंट्स थोडे चॅप्टर्समध्ये माझ्या ॲन्सेस्टरबद्दल पण दिलेलं आहे म्हणजे ब्लड लाईनबद्दल. मला त्यांच्याबद्दल पण कळलं की ते कसे राहत होते, कसं होतं. बाबाची पास्ट मला जास्त माहीत नव्हती बट थ्रू द बुक I learned a lot about the his past. So yes. आणि बुक पब्लिशिंग करताना कुठले कुठले टास्क तू इंडिपेंडेंटली केलेस? लाईक बाबांनी मोस्टली म्हणजे ड्राफ्ट क्रिएट केलेला होता. तर मी ते इंग्लिश वर्ड मी रिफाईन केलेले होते बरोबर चांगली वोकॅब्युलरी टाकलेली होती. तर इंग्लिशवाला पार्ट मी हँडल केला, मराठी पार्ट माऊनी केला. आणि बुकचं कॉपीराईट रजिस्ट्रेशन बाकी लिगल वर्क सगळं मी हँडल केलं होतं. अरे वा जमीन ले सकते इसको. सो आय थिंक जय मामांनी जे हा निर्णय घेतला बुक पब्लिश करायचा, सो लर्निंग वाईज पण आणि इवन अ गुड माइलस्टोन हॅज बीन अचीव्ड इन देअर लाईफ. दॅट इज व्हॉट आय वुड से. आणि अजून कोणाला काही विचारायचं असेल? हा, सो आपल्या या कार्यक्रमासाठी व्हर्च्युअली पण बरेच मेंबर्स जॉईन झालेले आहेत. सो त्यांना जर काही स्पेसिफिक क्वेश्चन असेल तर तो आपण इथे जय मामांशी डिरेक्टली कनेक्ट करून विचारू शकतो. नक्कीच क्वेश्चन असेल. मला विचारायचं आहे.